नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. इराणने बहरीनमधील अमेझॉनच्या मुख्यालयावर क्षेपणास्त्र हल्ला करून 1 एप्रिल रोजी बटेलको कंपनीच्या इमारतीचे मोठे नुकसान केले आहे. बटेलको ही बहरीनमधील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असून अमेझॉन वेब सर्व्हिससाठी काम करते आणि बहरीन सरकारने हल्ल्याची पुष्टी केली आहे. हा हल्ला इराण-अमेरिका युद्धात पारंपरिक ठिकाणांबाहेर डिजिटल आणि आयटी पायाभूत सुविधा लक्ष्य झाल्याचे दर्शवतो. सुरुवातीला इराणने अमेरिकेतील 18 प्रमुख कंपन्यांवर 1 एप्रिलपासून हल्ल्याची धमकी दिली होती. या घटनांमुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून युद्ध आणखी भीषण स्वरूप धारण करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी शहरातील गणेश मंडळांना महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. यंदा गणेश मूर्तींची उंची कमाल 15 फूट इतकी ठेवावी, तसेच मिरवणुका व विसर्जन वेळेमध्ये पूर्ण करावेत असे आदेश देण्यात आले आहेत. या संदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत ते म्हणाले की मागील वर्षी अतिउंच मूर्ती आणि मोठ्या आवाजातील साऊंड सिस्टीममुळे मिरवणुका उशिरा पार पडल्या होत्या. काही ठिकाणी विसर्जन प्रक्रियेला तब्बल 36 तासांचा विलंब झाला होता, ज्यामुळे पोलीस यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला. यंदा मात्र नियमांचे काटेकोर पालन करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार उच्च डेसिबलचे साऊंड सिस्टीम वापरण्यास मनाई राहील. तसेच कोणत्याही प्रकारचे शेवटच्या क्षणी कारणे स्वीकारली जाणार नाहीत असा इशाराही देण्यात आला आहे. शहरात साऊंड सिस्टीम फ्री वातावरण निर्माण करून गणेशोत्सव अधिक शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पाडण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. बेळगाव शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सुरू असलेल्या तपास मोहिमेदरम्यान कॅम्प पोलीस ठाण्याने महत्त्वाची कारवाई केली आहे. दिनांक 31 मार्च रोजी कॅम्प पोलीस स्टेशनच्या PSI रुक्मिणी या संशयित व्यक्तींची तपासणी करत असताना दुर्गा कॉलनी गणेशपूर येथे एक तरुण संशयास्पदरित्या फिरताना आढळला. तपासणी दरम्यान अरुण परशुराम गडीवड्डर वय 20 याच्याकडे बेकायदेशीरपणे एक धारदार तलवार आढळून आली. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेऊन शस्त्र जप्त केलं. या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीवर भारतीय शस्त्र कायदा कलम तसेच KP कायदा कलम अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शिवबसवनगर येथील श्री ज्योतिबा मंदिरात बुधवारी चैत्र पौर्णिमा यात्रोत्सव हजारो भक्तांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी 6 वाजता देवाला अभिषेक, पाद्यपूजा व अलंकार पूजा विधिवत पार पडली आणि दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. सायंकाळी दीपप्रज्वलनासह दख्खनचा राजा श्री ज्योतिबा माऊलीची महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. येत्या सोमवार दिनांक 6 एप्रिल रोजी मानाच्या सासनकाठीचे आगमन होणार असून दुपारी 12 ते 4 महाप्रसादाचे वितरण केले जाईल. कोल्हापूरला जाऊ न शकणाऱ्या भाविकांसाठी बेळगाव मंदिरात दर्शनाची संधी उपलब्ध असून मंदिर व्यवस्थापन समितीने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. 107 वर्षांपासून वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या दैनिक तरुण भारतने बुधवार दिनांक 1 एप्रिल 2026 पासून नव्या स्वरूपात पदार्पण केले. पहिल्या अंकाचे प्रकाशन सर्व वितरकांच्या उपस्थितीत मुख्य प्रतिनिधी मनीषा सुभेदार यांच्या हस्ते करण्यात आले. नव्या स्वरूपाबाबत वाचकांप्रमाणेच विक्रेते आणि वितरकांमध्येही उत्सुकता होती आणि अंक हातात घेताच त्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. मनीषा सुभेदार म्हणाल्या की सलग 107 वर्षे चालणारे वृत्तपत्र टिकवणे सोपे नाही. हे शक्य झाले वाचक, विक्रेते आणि तरुण भारत परिवारामुळे. बदल ही काळाची गरज असून कमी शब्दात अधिक आशयपूर्ण बातम्या देण्यावर भर दिला गेला आहे. या बदलत्या नव्या स्वरूपासाठी तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक डॉक्टर किरण ठाकूर यांचे मार्गदर्शन, कार्यकारी संचालक रोमा ठाकूर तसेच संचालक प्रसाद ठाकूर, सई बिजलानी ठाकूर, प्रीतम बिजलानी यांचे प्रोत्साहन आम्हाला लाभले आहे. वाचकांना तरुण भारतचे हे नवे स्वरूप निश्चितच आवडेल. त्यांनी आपल्या प्रतिक्रिया आवर्जून कळवाव्यात असे आवाहनही मनीषा सुभेदार यांनी केले. तर वितरण व्यवस्थापक उत्तम पालेकर यांनी प्रास्ताविक केले आणि गजानन वर्णे यांनी उपस्थितांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. DK हेरेकर ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्णदालन.
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे. पण आमच्या सुवर्ण दालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास. म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं. आमच्या दुकानात खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य. खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. नियम व अटी लागू. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव. तसेच तेले पाटील गल्ली, शहापूर, बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. चळवळीतून प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्यांनी विविध संस्थांचे नेतृत्व करत सीमा लढ्याचे, न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनांचे सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीमुळे मराठी समाजात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून सीमा प्रश्न सुटून लाखो सीमावासियांना न्याय मिळावा अशा सदिच्छा युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी व्यक्त केल्या. नवनिर्वाचित अध्यक्षांनी मराठी जनता अजूनही या चळवळीशी प्रामाणिकपणे असल्याचे सांगितले आणि येत्या काळात अधिक ताकदीने लढा देऊन प्रश्न सोडवण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाला कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंद्रे, शिवाजी हावळणाचे, अशोक घगवे, मोतेश बारदेशकर, इंद्रजित धामणेकर व इतर तसेच येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या माध्यमातून 2025-26 या आर्थिक वर्षात 100 नवीन दूध उत्पादक सहकारी संघ स्थापन करण्यात आले आहेत, जे इतिहासातील सर्वात मोठे प्रमाण आहे. यामुळे दुधाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढला असून दररोज सरासरी 2,50,000 किलो दूध साठवले जात आहे, जे मागील वर्षांपेक्षा 50,000 किलो अधिक आहे, असे अध्यक्ष भालचंद्र जारकिहोळी यांनी सांगितले. चालू वर्षामध्ये संघाने 2,75,000 किलो दुधाची विक्रमी साठवण केली असून एकूण 8,20,00,000 किलो दूध संकलित झाले आहे. त्यामध्ये 6,70,00,000 किलो गाईचे आणि 1,50,00,000 किलो म्हशीचे दूध आहे. राज्य सरकारकडून दूध व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी 5 रुपये प्रति किलो अनुदान दिले जाते आणि चालू आर्थिक वर्षामध्ये एकूण 32 कोटी रुपये प्रोत्साहन मिळणार आहे. जानेवारी ते फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये 7,50,00,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान अद्याप प्रलंबित असल्याचे जारकिहोळी यांनी स्पष्ट केले. सीमा प्रश्न निकाली काढण्यासाठी आणि केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाने हाती घेतलेल्या लाखो सह्यांच्या मोहिमेला आता लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले असून या विधायक उपक्रमाला येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीने जाहीर पाठिंबा दिला आहे. येळ्ळूर विभागातील प्रत्येक घराघरातून ही मोहीम राबवण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला. या संदर्भातील निर्णय नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी विलास घाडी होते. बैठकीच्या प्रारंभी गावातील निधन झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश मरगाळे यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला. बैठकीला अध्यक्ष विलास घाडी, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील, माजी सदस्य शिवाजी नांदूरकर, परशुराम परीट, मनोहर पाटील, परशुराम घाडी यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकसह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाची चैत्र यात्रा बुधवारी ज्योतिबाच्या नावानं चांगभलच्या गजरामध्ये आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरातही भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री कपिलेश्वर मंदिरात ज्योतिबाची देखणी विशेष आरास साकारण्यात आली होती. सकाळपासून मंदिरात विधिवत पूजा अर्चा करण्यात आली. महादेवाच्या पिंडीला ज्योतिबाच्या स्वरूपात सजवून केलेली आरास पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मंदिर परिसर चांगभलच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. बेळगावच्या शहापूर परिसरात बसवण्णा यात्रेनिमित्त सोमवार दिनांक 30 मार्च रोजी सायंकाळी अंबिल गाड्यांची मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. ढोल ताशे, सनई वादन आणि मर्दानी खेळांच्या साथीत गुलालाची उधळण करत ही मिरवणूक काढण्यात आली.
शहापूर भागातील 15हून अधिक अंबिल गाड्यांचा सहभाग असलेल्या या मिरवणुकीने परिसरातील विविध गल्ल्यातून मार्गक्रमण केले. हर हर महादेव आणि ज्योतिबाच्या नावाने चांगभलं अशा जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी लहान मुलांच्या आकर्षक चित्ररथांनी विशेष लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीच्या प्रारंभी बसवाण गल्लीतील मानाच्या अंबिल गाड्यांची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर सहभागी सर्व गाड्यांचे पूजन करण्यात आले. प्रसंगी सर्व गाडा मालकांचा फेटा व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान मंगळवार दिनांक 31 मार्च रोजी इंगळ्यांचा कार्यक्रमही मोठ्या उत्साहात पार पडला. रात्रभर चाललेल्या या मिरवणुकीत बसवांना मंदिराचे ट्रस्टी, ज्येष्ठ नागरिक तसेच युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हिरेबागेवाडी पोलिसांनी विजयनगर तलाव परिसर अंदर बाहर नावाच्या जुगारावर छापा टाकून 5 जणांना अटक केली. अटक केलेल्या आरोपींमध्ये विश्वनाथ रवी गोटाडकी, रवी महावीर दड्डी, लक्ष्मण यल्लाप्पा मशनकट्टी आणि कल्लाप्पा शेट्टेप्पा मस्तमर्डी यांचा समावेश आहे. त्यांच्या ताब्यातून 21,000 रुपये रोख रक्कम आणि जुगार साहित्य जप्त करण्यात आले. हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवून केपी कायदा कलमांतर्गत कारवाई सुरू करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुंदरेश के होळेनावर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ऐन उन्हाळ्याच्या दिवसात बुधवारी सायंकाळी बेळगाव शहरात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने नागरिकांची एकच धांदल उडाली. दुपारपर्यंत कडक ऊन पडलेले असताना 5:30 वाजण्याच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची सुरुवात झाली. रस्त्यावर वाहन चालकांना यामुळे मोठी गैरसोय सहन करावी लागली, तर काही ठिकाणी वाहतूक मंदावली आणि लोकांनी आश्रय शोधला. रस्त्यावरच्या भाजी विक्रेत्यांची तारांबळ उडालेली यावेळी पाहायला मिळाली. वादळी वाऱ्यामुळे शहरातील काही भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला आणि नागरिकांना काही काळ अंधाराचा सामना करावा लागला. हवामान खात्याने पुढील काही दिवसात अशाच अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तवंदी घाटातील 6 पदरीकरणाच्या कामामुळे गेल्या 2.5 वर्षात डोंगर पूर्णपणे भकास झाले असून अनेक ठिकाणी खाणाखुणा मिटल्या आणि नैसर्गिक सौंदर्याचा नाश झाला आहे. उड्डाण पूल आणि अवजड यंत्रसामुग्रीच्या वापरामुळे काही घरांना तडे गेले तरी नागरिकांना योग्य नुकसान भरपाई मिळाली नाही, ज्यामुळे गावकऱ्यात नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळ्यात येथील धबधबे आणि नैसर्गिक दृश्य आता पाहावयास मिळणार नाहीत, कारण डोंगराचे अनेक भाग फोडण्यात आले आहेत. 6 पदरीकरणामुळे वाहतूक सुरळीत होईल आणि अपघातांचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. परंतु व्यावसायिक घरे, दुकाने आणि शेती यांचा कायमचा नाश झाला आहे. सध्या काम अंतिम टप्प्यात असून पुढील 6 महिन्यात पूर्ण होणार आहे. मात्र डोंगराच्या खाणाखुणा नष्ट झाल्याची खंत नागरिकांच्या मनात कायम राहणार आहे. टिळकवाडी परिसरातील वॉर्ड क्रमांक 29 येथील श्री साई मंदिर ते गोवा वेस्ट सर्कल दरम्यान नाल्याची स्वच्छता कामे सुरू झाली आहेत. नगरसेवक नितीन जाधव यांनी पावसाळ्यापूर्वी नाल्याची सफाई करण्यावर प्राधान्य दिले आहे. जोरदार पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याची दाट शक्यता असल्याने ही खबरदारी घेण्यात आली आहे. नाल्याची वेळेवर सफाई होऊन आसपासच्या नागरिकांना होणाऱ्या त्रासाला टाळता येईल असे जाधव यांनी सांगितले. सफाईच्या कामामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे. मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श. नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्नसराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभ प्रसंग प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल. लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी, तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्सपर्यंत तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण. शहापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, 397 बार ए, खडे बाजार, शहापूर, बेळगाव. शुभ मुहूर्त गुंतवणुकीचा व्याज दर कमी होण्यापूर्वीचा 31 मार्च पूर्वी लोकमान्य सोसायटीमध्ये गुंतवणूक करा आणि मिळवा 10% आकर्षक व्याजदर. 1 एप्रिल पासून लोकमान्यांच्या सर्व योजनांवरील व्याजदर कमी होणार, म्हणूनच आजच निर्णय घ्या. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. नियम व अटी लागू.
बुधवार दिनांक 1 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हावेरी मध्यवर्ती बस स्थानकात दुर्दैवी अपघात घडला. कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस चालकाच्या निष्काळजी आणि बेफाम वाहन चालकामुळे 2 वर्षांच्या चिमुकल्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेत आणखी 3 जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र अपघातानंतर बस चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. घटनेमुळे बस स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. अनगोळ रोड स्थित श्री मारुती मंदिरामध्ये गुरुवार दिनांक 2 एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्त पहाटे अभिषेक व महापूजा होईल. त्यानंतर महाआरती होऊन जन्मोत्सवाचा कार्यक्रम सकाळी 6:15 वाजता संपन्न होईल. तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिराचे मुख्य उमेश काळे यांनी केले आहे. विजयपूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या SSLC परीक्षा 1 पार्श्वभूमीवर पारदर्शक व निष्पक्ष परीक्षा प्रक्रियेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ऋषी आनंद यांनी पाहणी केली. जिल्हा परिषद मिनी सभागृहात स्थापन करण्यात आलेल्या वेबकास्टिंग केंद्राला भेट देऊन त्यांनी थेट प्रक्षेपणाद्वारे विविध परीक्षा केंद्रातील कामकाजाचा आढावा घेतला. प्रत्येक केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे कार्य, इंटरनेट कनेक्शनची स्थिरता आणि दृश्यांची स्पष्टता यांची त्यांनी तपासणी केली. तसेच नियंत्रण कक्षाच्या कार्यपद्धतीचे बारकाईने निरीक्षण करून आवश्यक सूचना दिल्या. या प्रणालीमुळे परीक्षा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता व नियंत्रण राखण्यास मदत होत असल्याचे त्यांनी नमूद केले. विजयपूर जिल्हाधिकारी डॉक्टर आनंद के यांनी 0 ते 6 वर्षे वयोगटातील अनाथ मुलांना कुटुंबीय वातावरणात वाढवण्यासाठी इच्छुक दत्तक पालक आणि एकल पालकांनी विशेष दत्तक केंद्रातून मूल दत्तक घ्यावे असे आवाहन केले. शहरातील सरकारी बालकांच्या बालमंदिरात नव्या सरकारी दत्तक संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. समाजातील अनाथ तसेच पालकांकडून सोपवण्यात आलेल्या मुलांना बाल न्याय कायदा 2015 आणि दत्तक मार्गदर्शक तत्वे 2017 अंतर्गत कायदेशीररित्या दत्तक घेण्याची संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. अपत्य नसलेले दाम्पत्य तसेच इच्छुक पालक येथे असलेल्या मुलांना दत्तक घेऊ शकतात असेही त्यांनी स्पष्ट केले. या उपक्रमामुळे अनाथ मुलांना सुरक्षित व कुटुंबीय वातावरण मिळून त्यांचे उज्ज्वल भविष्य घडण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. विजयपूर रेल्वे स्थानकातील वरिष्ठ सहाय्यक अभियंत्यांच्या कार्यालयातून एका व्यक्तीने पहिल्या मजल्यावरून उडी मारल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास मुख्य रेल्वे स्थानकाजवळ घडली. त्यामुळे जखमी व्यक्तीस रक्तस्राव सुरू झाला. सदर व्यक्तीची ओळख आणि उडी मारण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच रेल्वे विकास कार्यकर्ते व्यंकटेश बैरामडगी तसेच स्थानिक नागरिकांनी पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला कळवले. जखमी व्यक्तीस तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असल्याचे समजते. एप्रिल आणि मे महिन्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर 1 एप्रिलपासून विजयपूर जिल्ह्यातील सरकारी कार्यालयांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉक्टर आनंद के यांनी बुधवारी सकाळी कृषी विभागाच्या संयुक्त संचालकांच्या कार्यालयासह शहरातील विविध कार्यालयांना अचानक भेट देऊन तपासणी केली. बदललेल्या वेळेनुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती त्यांनी प्रत्यक्ष पाहून पडताळणी केली. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निर्धारित वेळेत उपस्थित राहून दैनंदिन कामकाजात सक्रिय सहभाग नोंदवावा असे निर्देश त्यांनी दिले. कोणतीही फाईल किंवा नोंद प्रलंबित न ठेवता कामे वेळेत पूर्ण करून निकाली काढावीत असेही त्यांनी स्पष्ट केले. अमेरिकी अंतराळ संस्था नासा आर्टेमिस 2 मिशन लॉन्चसाठी सज्ज असून बुधवार दिनांक 1 एप्रिल रोजी 3 पुरुष आणि 1 महिला अंतराळवीर 1972 नंतर पहिल्यांदाच चंद्राच्या मोहिमेसाठी रवाना होत आहेत. या मिशनचे लॉन्च भारतीय वेळेनुसार 2 एप्रिल रोजी पहाटे 3:54 होईल. मिशन अंतर्गत हे 4 अंतराळवीर चंद्राच्या भोवती एक फेरी मारतील. हजारो मैल दूर जाऊन यू टर्न घेतील आणि नंतर थेट पृथ्वीवर परत येतील. या मिशनमुळे मानवाच्या चंद्रावरील प्रवासाची नवी सुरुवात होणार आहे. अमेरिकेच्या मुक्त पत्रकार शेली किटलसन यांचे इराकच्या राजधानी बगदादमध्ये मंगळवारी सायंकाळी अपहरण झाले आहे.
किटलसन या अल मॉनिटरसाठी वृत्तांकन करत होत्या. इराकच्या सुरक्षा दलाने अपहरणकर्त्यांच्या वाहनांचा पाठलाग केला, ज्यात एका अपहरणकर्त्याची कार पलटली आणि त्याला अटक करण्यात आली. ताब्यात घेण्यात आलेला संशयित इराण समर्थित कट्टरतावादी गट कतैब हिजबुल्लाशी संबंधित असल्याचे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या शेली किटलसनच्या सुटकेसाठी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कारवाई सुरू आहे. विजयपूर शहरातील श्री वज्र हनुमान मंदिर सेवा समितीच्या वतीने चैत्र महिन्याच्या पौर्णिमेनिमित्त श्री हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे, अशी माहिती सेवा समितीचे अध्यक्ष पांडू साहुकार दोड्डमणी यांनी दिली. जयंती उत्सवानिमित्त पहाटे 4 वाजता मंगलवाद्यांच्या गजरात श्री हनुमंतरायाची विशेष आरास व सजावट तसेच पंचामृत अभिषेक करण्यात येणार आहे. सकाळी 6:22 शुभमुहूर्तावर श्री वज्र हनुमान देवाला पाळण्यात घालून नामकरण सोहळा पार पडेल. त्यानंतर मंगलारती व आशीर्वचन कार्यक्रम याचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 12:30 वाजता मंदिर परिसरात अन्नप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे. श्री सिद्धिविनायक देवस्थान सेवा समिती टिळकवाडी यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही सिद्धिविनायक देवस्थान महर्षी महात्मा गांधी रोड टिळकवाडी येथे वर्धापन दिनानिमित्त 2 दिवसीय धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विविध धार्मिक व आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांसाठी समृद्ध आध्यात्मिक वातावरणाची निर्मिती केली जाणार आहे. गुरुवार दिनांक 4 एप्रिल रोजी गणहोम, अभिषेक पूजा तसेच इतर धार्मिक विधी पार पडणार आहेत. दिनांक 5 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता जीवन विद्या मिशन बेळगाव शाखेतर्फे हरिपाठ व भजन सादर करण्यात येणार आहे. यावेळी जीवन विद्या मिशनचे सद्गुरू श्री वामनराव पै यांचे सत्शिष्य श्री शंकरराव बांदकर यांचे कीर्तन होणार आहे. कार्यक्रमाचा समारोप मंत्रपुष्प, प्रार्थना तसेच संकष्टी चतुर्थीनिमित्त चंद्रपूजनाने करण्यात येणार आहे. या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.